या क्षणाच्या एका मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीनं बातमी महाराष्ट्राच्या राजकारणातली सगळ्यात मोठी आहे। कारण विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गटानं भाजप सोबत जुळवून घेण्याचे प्रयत्न सुरू केल्याचं दिसतंय। ठाकरे गटाचे सचिव आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचं आता ट्विटरवरून अभिनंदन केलेलं आहे। त्यामुळे ठाकरे गटानं भाजपसमोर नमती भूमिका घेतली आहे का अशी चर्चा आता या ट्विटमुळे राजकीय विश्वात रंगू लागलेली आहे। विशेष म्हणजे संजय राऊत यांनी 2च दिवसांपूर्वी रश्मी शुक्लांवर तिखट शब्दात हल्लाबोल केला होता आणि असं असताना देखील नार्वेकरांनी मात्र अभिनंदन केल्यामुळे ठाकरे गटात नेमकं चाललंय तरी काय अशी चर्चा सुरू झाली आहे। यावेळी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मिलिंद नार्वेकर यांनी रश्मी शुक्ला यांचं अभिनंदन करणारी पोस्ट ट्विटरवरून शेअर केलेली आहे। यावेळेस त्यांनी रश्मी शुक्लांचा एक फोटो देखील मोठा या ट्विटर अकाउंटवरून शेअर केलेला आहे आणि त्यांचं अभिनंदन केलेलं आहे। ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर एकीकडे रश्मी शुक्लांचं अभिनंदन करतायत पोलीस महासंचालक पदाची जबाबदारी पुन्हा मिळाल्यामुळे, तर दुसरीकडे ज्यावेळेस त्यांना ही जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यावेळेस मात्र संजय राऊतांनी या निर्णयावर जोरदार आगपाखड केली होती, टीका केली होती। तर मिलिंद नार्वेकर यांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते देखील आपण पाहूयात। रश्मी शुक्ला यांचा फोटो शेअर करत त्यांनी म्हटलंय, महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदाची डीजीपी जबाबदारी स्वीकारल्याबद्दल रश्मी शुक्लाजी यांचं मनपूर्वक अभिनंदन। मिलिंद नार्वेकर हे ठाकरे गटाच्या शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार आहेत। सर्व पक्षांशी त्यांचे अगदी सलोख्याचे संबंध होते हे देखील आपल्याला माहिती आहे। मिलिंद नार्वेकर यांच्याकडून आता रश्मी शुक्ला यांचं अभिनंदन करणारा एक ट्विट करण्यात आलेलं आहे। तर एका अतिशय महत्त्वाची ही राजकीय घडामोड आता शिवसेना भाजपशी जुळवून घेते की काय असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। आज सकाळीच आपल्याला माहिती आहे संजय राऊत यांनी देखील फडणवीस मुख्यमंत्री झाले तर चांगलं आहे असं देखील म्हटलं होतं आणि त्यानंतर आपण बघतोय की आता मिलिंद नार्वेकर यांचं एक महत्त्वाचं हे ट्विट उद्धव ठाकरे यांचे संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत अतिशय विश्वासू जवळचे म्हणून ओळखले जातात संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर। आणि आपण बघतोय आता मात्र निकालानंतर ठाकरे गट भाजपशी जुळवून घेतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।